पितृ पंधरवडा सुरू झालेला आणि आज एकादशीचं श्राद्ध आहे. प्रत्येकजण आपले दिवंगत पितरांचं स्मरण करतात. ही पिंडदानाची ही जी भावना आहे ही किती उदात्त आहे आणि आपल्या सनातन धर्माची जी रचना आहे ती किती उदात्त आहे ते या माध्यमातून कळतं. माझा अंत्येष्टी आणि मृत्यूनंतरचे श्राद्ध कर्म या विषयावरचं पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे. ते तुम्ही जरूर घ्या, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आहे. पण आज पिंडदान केल्यानंतर म्हणजे नेहमीच करतो मी पितृ पंधरवड्यामध्ये, तर ते जे समाधान असतं ना ते खूप मोठं असतं. आणि ज्या लोकांना आपल्या पितरांचं पिंडदान करायचं असेल अशा लोकांनी खरोखरीच आपल्या ओळखीच्या जाणकार मंडळींना बोलून त्याचं पिंडदान जरूर करावं. आपल्याबरोबर आपला लाडका अरुण भिसेगावकर आहे आणि आपण त्याच्याकडनं ह्या पिंडांबद्दलची माहिती घेऊयात. आणि मी अरुणला विनंती करतो की आज आपण आपल्या पितरांचं स्मरण करण्याकरता कसे पिंड तयार केलेत आणि काय याबद्दलची माहिती द्यायची. नमस्कार. श्राद्धाचे हे 15 दिवस सांगितलेले आहेत. काळाच्या ओघामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे दिवस दिलेले आहेत. हे 15 दिवस पितरांसाठी सांगितलेले आहेत. म्हणजे दररोज पिंड प्रदान करावं असं सुद्धा शास्त्रांनी सांगितले, पण दररोज प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण प्रत्येक कामाच्या व्यापामध्ये दररोज पिंड प्रदान करणे अशक्य आहे. कमीत कमी आपल्या पितरांची जी तिथी आहे त्या पितरांच्या तिथीला, म्हणजे वडिलांची असेल, वडिलांच्या तिथी पकडून म्हणजे 15 दिवसातली जी तिथी असेल त्या तिथीला ते श्राद्ध करावं. आता जसं सरांचं आता एकादशी आहे, कोणाकडे सप्तमी आहे, कोणाकडे अष्टमी आहे, त्या तिथीला ज्यांचं त्या तिथी येईल त्या दिवशी ते श्राद्ध करावं. आणि असंही सांगितलं आहे की जे शस्त्राघाताने मृत्यू असेल, जे विषाणी मृत्यू असेल, अग्नीपासून मृत्यू असेल, अपघातापासून मृत्यू असेल, अशांचे सगळ्यांचे चतुर्दशीला श्राद्ध करावे. म्हणजे चतुर्दशी ही शस्त्राघाताने मृत झालेल्या व्यक्तींसाठी सांगितलेलं आहे. आणि हे श्राद्ध जे सांगितलेले आहेत, आता आज आपण हे जे काही मांडणी केलेली आहे ती काय काय म्हणजे आता ही महालयाची आपण हे श्राद्ध आहे. आपण नेहमी संवत्सरिक जे श्राद्ध करतो त्या श्राद्धाला 3 पिंड केल्या जातात आणि एक विकीर केला जातो. विकीर म्हणजे जो कुळ उत्पन्न जिथून झाले, आता कुळ कुठून उत्पन्न झाले त्या कुळासाठी त्याला विकीर पिंड म्हटलं जातं. ते विकीर पिंड त्या दिल्या जातं. आणि नंतर 3 पिंड नेहमी संवत्सरिक श्राद्धाला दिल्या जातात. मात्र महालयामध्ये जेवढे पितर गेलेत तेवढ्यांचे श्राद्ध, म्हणजे आई वडील, म्हणजे वडील आजोबा पंजोबा, आई आजी पणजी, आईचं कुळ त्यांचंही गोत्र, तिकडले 3 इकडले 3, मामा मामी, मावशी, काका म्हणजे काकांच्या पत्नी, त्याच्यानंतर भाऊ बंध कोणी गेलेले असतील त्यांचे, गुरूंचं पिंड असतं. आपले जे गुरु आहेत, आपल्याकडे जे अनुग्रहित ज्यांच्याकडे प्रथा आहे, गुरूंचं पिंड एक येतं. असे हे पिंड प्रदान होतात. आता पिंडामध्ये श्राद्धाच्या भातामध्ये आपल्या घरामध्ये खीर केल्या जाते, आळूची भाजी किंवा चटणी म्हणा, तीळ, सातू, पंचामृताचे 5ही वस्तू असे एकत्र करून ते पिंड करायला सांगितलेले आहेत. आता आजचं हे श्राद्ध आपण करतो, हे श्राद्ध कसं पितरांपर्यंत पोचतं असं सांगितलं की आपलं 1 वर्ष तर पितरांचा 1 दिवस होतो. म्हणजे आपण दर वर्षाला एकदा जरी केलं तर पितरांना दररोज मिळण्यासारखं होतं. आता काही जणांच्या आता आपण सगळ्यांना आपण काय करतो की स्वर्लोक म्हणजे स्वर्गात आहेत अशी आपण कल्पना करतो, म्हणून स्वर्गवासी किंवा आपण हे लावतो. आपले सगळ्यांचे पित्र स्वर्गात आहेत अशी कल्पना करतो, पण पित्र कुठल्या येऊनीत आहेत काय आहेत आपल्याला माहिती नाही. म्हणून श्राद्ध कसं पोचतं, त्या स्वर्गात असतील तर अमृत रूपेण, अमृताच्या रूपाने त्यांना प्राप्त होतं. ते जर जन्म किड्या मुंग्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये जन्म पितरांचा झाला असेल तर गाई बैल किंवा प्राण्यांमध्ये तृणकाष्ठा आदी रूपेण त्यांना तृणकाष्ठ अचानकपणे त्यांना मिळतं, ते श्राद्ध त्यांना तिथे पोचतं. त्याच्यानंतर जे जलचरामध्ये त्यांचा जन्म झाला असेल, म्हणजे पास्यांमध्ये, मगरींमध्ये त्यांच्यामध्ये जन्म झाला असेल तर त्याच्यामध्ये त्यांना वायुरूपेण असं त्यांना श्राद्ध पोचल्या जातं. आता हे जे 15 दिवस आहेत कसे कर्णाने मागितलेले असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे पहिल्यांदा आपण भीष्मापासून सुद्धा सांगितलं आहे की निमिराजा हा अत्री मुनींच्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे. तर निमिराजांनी पहिल्यांदा श्राद्ध प्रयोग सुरू केलेले आहेत असं भीष्मानी पांडवांना सांगताना सांगितलेलं आहे. भीष्मानी स्वतः श्राद्ध केलेलं आहे आणि श्राद्धामध्ये भीष्माला असं सांगितलं आहे की स्वतः शंतनू राजा भीष्मांसाठी पिंडदान करताना शंतनू राजा बाजूला येऊन म्हणजे पितराच्या योनीतनं येऊन मागितले पिंड, पण भीष्मराजांनी पिंड न देता ते दरभावर खाली ठेवला. तर तिथं शंतनू राजा प्रसन्न झाला आणि तिथून भीष्माला वरदान दिले की तुला काय पाहिजे ते सांग, म्हणजे जोपर्यंत तुझ्या मनाला मृत्यू नको आहे त्या दिवसापर्यंत तू जिवंत राहशील असं
पितरांनी भीष्मराजांना वरदान दिलेलं आहे. तसंच कर्णाने सुद्धा, कर्णाला शेवटच्या दिवसापर्यंत माहिती नव्हतं कोण पितर आहेत आणि कोण काय नाही. जेव्हा स्वर्गात गेल्यानंतर या धर्मराजाला सांगितलं की मला पित्र हे ऐन टायमाला केलं, मला कधीही पितरांचं करता आलं नाही, तर मला पितरांसाठी काही करायचं असेल तर मला कुठलेही तरी दिवस द्या आणि मला पुन्हा पृथ्वी लोकावर जाऊन मला श्राद्ध करू द्या, असं धर्मराजाला विनंती करून हे 15 दिवस कर्णाने मागितलेली अशी कथा पण सांगितलेली आहे. आणि ह्या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांचे जे काही आहे, आता त्याच्यामध्ये 5 नैवेद्य केले जातात. पहिल्यांदा गाईचं सांगितलं आहे, गाईच्या रूपात आपले पितृ तृप्त होतात. त्याच्यानंतर द्वौ श्वानो श्यामसब लौ, हे यमाचे जे 2 आहेत, म्हणजे कुत्र्यांनासुद्धा गेल्यानंतर कुत्रांनासुद्धा ते पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्यात किड्यामुंग्यांनासुद्धा नैवेद्य द्यायला सांगितलेलं आहे. पिपिलिका कीटपतंगाद्या भुभुक्षिता कर्मणियोगबद्धा, हा त्यांनासुद्धा ते द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पाण्यामध्ये एक नैवेद्य दिला जातो. त्याच्यानंतर कावळ्याच्या रूपाने सुद्धा एक नैवेद्य दिला जातो. आपण जे विकीर दिला जातो तोही कावळ्यांनाच जातो. आणि इथं सुद्धा कावळ्यांसाठी वेगळा, सगळे जे काही स्वयंपाकात केलेले ते एकत्र सगळं एकजीव करून त्यातला एक घास पितरांना द्यायला सांगितलेला आहे, तर तोही कावळ्यांपर्यंत जातो. त्याच्यानंतर जे काही देवा मनुष्या हा पशो वयांशी, आज आपल्या स्वयंपाकाचा वास जरी कोणी घेतला तरी ते पितरांपर्यंत पोचतं. किंवा जे पितृयोनी कोणी चुकून घराच्या बाजूने जरी श्राद्धाचा स्वयंपाकाचा वास जरी घेऊन गेला तरी ते आणि अभ्यागत कोणी जरी आपल्या घरामध्ये आलं तर ते पितरांच्या रूपात आलं आहे असं सांगितलं जातं. आणि त्यांच्याद्वारे सुद्धा पितरांमध्ये तृप्तता जाते आणि त्यांच्याद्वारे सुद्धा पितृतृप्त होतात. आणि पितृतृप्त झाल्यानंतर 3 आशीर्वाद सहज दिल्या जातात. एक सूत म्हणजे मुलं बाळं सुखी राहणं, दुसरं घरातलं सौभाग्य सती म्हणजे सौभाग्य घरातलं टिकून राहणं, आणि संपत्ती ही चिरकाल टिकणं हे श्राद्धानी परिपूर्ण होतं. म्हणून श्राद्ध नेहमी करावेत आणि श्राद्धानी पितरांना तृप्त करून आपला आनंद वाढवून घ्यावा आणि आनंदाने आपलं आयुष्य पुढचं जगावं. धन्यवाद. आता लोक आहे ना आजकालच्या काळामध्ये नको तिथं अक्कल पाजळतात. ते म्हणतात की आम्ही जिवंतपणे आईबापाला खाऊ घालतो. मुळामध्ये शास्त्रामध्ये जिवंतपणे खाऊ घातलं तरच मेल्यानंतरचं श्राद्ध फळतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जिवंतपणे आपल्या आईवडिलांची काळजी तर घ्यायची. आपण काय उपकार करत नाही, पण गेल्यानंतरसुद्धा हे जे आपलं कर्म आहे हे महत्त्वाचं आहे, कर्तव्य आहे, हे करणं गरजेचं आहे. आज मी पिंडदान केल्यानंतर माझ्या मनाला जे आत्मिक समाधान झालेलं आहे ते खरोखरीच कशाने होत नाही. तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही सुरू करा, आणि जे करतात त्यांनी या पिंडदानाचा अनुभव घेतला असेल. आपण आपल्या सर्व पितरांचं स्मरण करूयात आणि या ठिकाणी थांबूयात. ओम साईराम.